नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आयचे मुख्य खबरो. कारवार चित्ताकुला ग्रामपंचायतीत 14व्या आर्थिक योजनेमार्फत दिली 9 दिव्यांग व्यक्तीक 3 चाकी वाहना. होन्नावर कासरगोड बंदर कामगारी विरोधात मच्छीमारी आक्रोश जावन सामूहिक आत्महत्येचो प्रयत्न. रामनगरात क्रशर ब्लास्टिंगान घराक पडले दाळे. 30 वर्षा पयली बुडिल्ल्या विदेशी जहाजाचे अवशेष कारवार समुद्र किनाऱ्यार मेळ्ळे. महाराष्ट्रांतल्यान कर्नाटकात येवच्या प्रवाशाला हातीक शिक्को मारा. जिल्हाधिकारी मुल्लई मुगिलन. अंकोला सुमार 24,80,600 रुपया किमतीचे मादक वस्तू नाश. आतपळ्या सविस्तर खबरो. चित्ताकुला ग्रामपंचायतीन 14व्या आर्थिक योजनेमार्फत दिली 9 दिव्यांग व्यक्तीक 3 चाकी वाहना. कारवार. संसारात उच्च नीच जातपात हे सगळे मानवकुलान स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केले एक नाटक. पण शरीरान घटमूट आणि हुशार व्यक्तीन केल्ले कामापेक्षा बऱ्या रितीन काम करचे आजकाल या समाजात आसात आणि ते सुद्धा दिव्यांग व्यक्ती. म्हण सरकारान तेमकां अपंग हो शब्द योग्य ना म्हण दिव्यांग हो शब्द वापरला. कारण समाजात तेमकां कमी लेखू जायना, तेमकां प्रोत्साहन दिवं जाय. बाकी लोकांपेक्षा ते व्यक्ती कमजोर न्ही ही आत्मशक्ती तेमचे भितर जागृत जावं जाय म्हण ते अभिमानान जगू जाय अशी सरकाराली म्हणणी. सरकारान तसले व्यक्तीक स्वाभिमानान जगू जाय म्हण तेमचे खातीर विविध योजना राबयल्यात. तशीच एक योजना कारवार चित्ताकुला व्याप्तीच्या ग्रामपंचायत तर्फेन या दिव्यांग व्यक्ती खातीर तेमगे दिव्यांगाच्या टक्केवारीनुसार 14व्या आर्थिक योजनेमार्फत खास दिव्यांगासाठी वापरची 3 चाकी वाहना 9 दिव्यांगाक मंजूर केलात. काल ग्रामपंचायत कार्यालयात या वाहन दिवच्या कार्यक्रमाक चित्ताकुला ग्रामपंचायत PDO, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यामार्फत चालना दिली. या कार्यक्रमाक वाहन मंजूर केल्ले 9 दिव्यांग आणि तेमगेले पोषक आणि इतर गण्य व्यक्ती हजर आशिल्ले. या योजनेचो लाभ स्नेहा नाईक सदाशिवगड, बिरा हरिकंत्रा सीबर्ड कॉलनी देवबाग, विठ्ठल दुधाळकर चिंचेवाडा, अब्दुल शेख सदाशिवगड टोल नाका, दीपक गोवेकर, जानिया मेहता देवबाग, लोकेश हरिकंत्रा सीबर्ड कॉलनी देवबाग, सतीश रेवणकर अर्जुनकोट, प्रदीप उळगेकर मनावाडा हेमकां हाजो लाभ जालो. दिव्यांगासाठी 3 चाकी वाहनाची मंजुरी योजना सफल केल्याबद्दल ಚಿತ್ತಾಕುಲಾच्या ಸಾರ್ವಜನಿಕನ್ ಚಿತ್ತಾಕುಲಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿचे ಕೌತುಕ केला. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ 9 ಜನರಿಗೂ ನಮ್ಮಿಂದ ಪಂಚಾಯತಿಂದ ಯಾವುದೇ ಚಾರ್ಜಸ್ ನಿಮಗಿಲ್ಲ. ನೀವು ಲೈಸೆನ್ಸ್ ಅದು ಅವರ ಹತ್ರ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. RTOದಲ್ಲಿ ಏನು ಚಾರ್ಜಸ್ ಇರಲಿ, ನಾವು ನಿಮಗೆ ಗಾಡಿಯನ್ನು ನಿಮಗೆ ಕೈ ಕೊಡೋರಿಗೆ ನಮ್ದು ಯಾವುದೂ ಚಾರ್ಜಸ್ ಇಲ್ಲ, ಮುಂದೆ ಯಾವುದೂ ಚಾರ್ಜಸ್ ಇಲ್ಲ. 9 ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಇದು ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿಂದ ನಿಮಗೆ ಫ್ರೀ ಆಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತ ವೆಹಿಕಲ್. ನಿಮ್ಮ ಲೈಸೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕಲ್ಲ. ಹೌದು, RTO ರೂಲ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದು ತರನೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಲ್ಲಿಂದ ಗಾಡಿ ಕೊಡುವವರೆಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ನಾವು ಇದನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಪಂಚಾಯತಕ್ಕೆ ಇದು ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಆನಂತರ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮಾತ್ರ ತುಂಬಿ ಅಷ್ಟೇ. ಮತ್ತೆ महाराष्ट्रातल्या कारवार जिल्ह्यात येवच्या नागरिकाला हातीत सील मारा. जिल्हाधिकारी मुल्लई मुगिलन. कारवार. एक वाटेन कोरोना महामारीची दुसरी लहर कमी जात अशी दिसताना दुसरे वाटेन डेल्टा प्लस व्हायरसाचो धोका निर्माण जाल्ल्यान महाराष्ट्रातल्या कारवार जिल्ह्यात येवच्या नागरिकाला हातीत सील मारा म्हण जिल्हाधिकारी मुल्लई मुगिलन हांणी आदेश दिला. जिल्ह्यातले रेल्वे स्टेशन चेक पोस्टार नागरिकाली चौकशी करून तेमगेर हातीर सील मारूं जाय अशें तेमी सांगले. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हायरसाचो धोका वाडील आसा, तेका लागून महाराष्ट्रातल्या येवच्या नागरिकांचेर नदर दवरचे आदेश संबंधित यंत्रणेक जिल्हाधिकारी मुल्लई मुगिलन हांणी दिला. मणिपाल आरोग्य कार्ड 2021च्या नोंदणीक चालना. कारवार. मणिपाल उच्च शिक्षण अकादमीचे कुलपती डॉक्टर HS बल्लाळ हेमी व्हर्च्युअल वेदिकेमार्फत 2021चे मणिपाल आरोग्य कार्डाच्या नोंदणीक चालना दिली. या वेळार बल्लाळ हेमी सांगले की आरोग्य सेवा दिवू लागून मणिपाल हेल्थ कार्ड या संस्थेन 20 वर्सां यशस्वी रितीन पूर्ण केली. या योजनेत जास्तीत जास्त सदस्यांनी नोंदणी केला. या आरोग्य कार्डाचे संपूर्ण कुटुंबाक उच्च आणि विश्वासाची सेवा हे या वर्षाचे ध्येय वाक्य असा. या योजनेची दक्षिण कन्नड जिल्ह्यात सुरुवात केली. आज दावणगिरी, चित्रदुर्गा, शिवमोगा, चिಕ್ಕಮಗಳೂರು, बल्लारी तसेच करावळी कर्नाटक आणि मध्य कर्नाटकात सुमार 12 पेक्षा जास्त जिल्ह्यात विस्तार केला. तसेच केरळ आणि गोवा या शेजारी राज्यात विस्तार केला. या योजनेत वेगवेगळ्या तऱ्हेची सवलत असा. त्या हिशोबाप्रमाणे फी आकारतली. कार्डाचे सदस्यत्व फी 1 वर्षाक 300 रुपये असा. 25 वर्षापेक्षा लहान वयाच्या सदस्याक 1 वर्षाक 600 रुपये
कुटुंब प्लस योजनेक म्हटल्यार 25 वर्षां भितरल्या पोराक आनी 4 पोषकाक मेळ्ळं वर्साक 750 रुपये अशी वेगवेगळी फी आसा अशी तेमी सविस्तर माहिती दिली. अधिक माहिती खातीर मणिपाल आरोग्य कार्ड केंद्राक भेट दिया अशी तेमी सांगला. रामनगर क्रशर ब्लास्टिंगात घराक धाळे. जोयडा तालुक्यात रामनगर हिंगा आशिल्ल्या स्टोन क्रशरात मोठ्या प्रमाणात करते आशिल्ल्या ब्लास्टिंगापासून हांची घराक धाळे पडिल्ले आसात. त्याका लागून घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकाले जीवन धोक्यात येईल आसा. रामनगर पंचायत क्षेत्रातल्या दुर्गादेवी मंदिर परिसर, कृष्णा गल्ली, अडाळी, गवळीवाडा व अन्य भागातल्या घराक मोठ्या प्रमाणात धाळे पडिल्ले आसात. ब्लास्टिंग तीव्रता जास्त आशिल्ल्यान ही समस्या निर्माण झाली असा. दरम्यान तालुका पंचायत सदस्य शरद गुर्जर हांगेल्या नेतृत्वासकल रामनगर हांच्या कार्यकर्त्यान जिल्हाधिकारी हांचेकडे तक्रार दाखल केली. नंतर जिल्हाधिकारीन जोयडा तालुक्याचे तहसीलदार संजय कांबळे हांका ब्लास्टिंगापासून नुकसान झालेल्या घराची पाहणी करून अहवाल तयार करचे आदेश दिले. त्याका लागून रामनगर पंचायती खिंच्यान ब्लास्टिंगामुळे नुकसान झालेल्या घरांची गेल्या 2 दिवसांच्यान पाहणी करते असून मंगळवाराक तो अहवाल तहसीलदाराक सादर करतले. या क्रशरात जावच्या ब्लास्टिंगापासून झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मंगळवार दिनांक 29 तारखेक आमदार आर.व्ही. देशपांडे रामनगर हिंगा येतले. त्यावेळार रामनगर हांच्या उदकाच्या प्रश्नाविषयी ಸ್ಥಾನಿಕರೊಬ್ಬರ ಚರ್ಚಾ करतले. ಬ್ಲಾಸ್ಟಿಂಗ್ ಇಂದ ನಮ್ದು ಮನೆ ಎಲ್ಲ ಹಾಳಾಗೋಗಿದೆ. ದಿನಾನು ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿಂದ ನಮ್ದು ಹತ್ರನೇ ಆಗ್ತಿದೆ, 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸುಮಾರು ಮಧ್ಯಾಹ್ನ 1 ಗಂಟೆ ಸುಮಾರು ಬ್ಲಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ. 3-4 ಬ್ಲಾಸ್ಟಿಂಗ್ ಆಗ್ತಿದೆ ದಿವಸ. ಈ ಮನೆಯಿಂದ ಈ ಬ್ಲಾಸ್ಟಿಂಗ್ ಮನೆ ಎಲ್ಲ ಕ್ರ್ಯಾಕ್ ಬಿದ್ದು ಹೋಗಿದೆ. ಮನೆ ಎಲ್ಲ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ, ಪಾತ್ರೆ ಎಲ್ಲ ಅಲಗಾಡ್ತಿದೆ. ಈ ತರ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಾಸ್ಟಿಂಗ್ ಇಂದ. ನನ್ನ ಹೆಸರು ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಗೋವಿಂದ ಹರಿಜನ್. होन्नावर कासरगोडच्या बंदर कामगारीच्या विरोधात मच्छीमारालो आत्महत्येचा प्रयत्न. होन्नावर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या होन्नावर तालुक्यात कासरगोडात मच्छीमारी बंदर व्याप्तीत खाजगी बंदर निर्माण कामगारीक विरोध करचे मच्छीमारी लोकांनी आज बंदर विरोधात आक्रोश व्यक्त करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलो. तात्कालिक बंद दवरिल्ले बंदर कामगारी पोलीस बंदोबस्तीत परत सुरू करच्या प्रयत्नात असताना संबंधित मच्छीमारी लोकांनी कामगारी थांबवण्याचा प्रयत्न केलो. त्यावेळार पोलीस आणि विरोधकांमध्ये बाचाबाची जाऊन काही मच्छीमारी युवक समुद्रात आत्महत्या करून पुढे गेले. त्यांना करावळी रक्षणा पोलिसांनी धावून वचून तेमकां अडयले. त्यांना विरोध करची बायला पोरा सगळे एकच वेळा समुद्रा दिशेन धाविल्ल्यान थोडा वेळ गंभीर वातावरण तयार झाले. कासरगोड टोंका भागात शरावती न्हंयच्या प्रदेशात सुमार 700 कोटी रुपये खर्चाचे होन्नावर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बंदर निर्माण करता. त्याच्यासाठी सरकारान 93 एकर जमीन मंजूर केला. काही महिन्या पहिली बंदराची कामगारी सुरू करताना स्थानिक मच्छीमारी लोकांनी बंदराक विरोध केलो. त्यांना तात्पुरते काम बंद दवरले. जाल्यार हजारांशी पोलिसांच्या बंदोबस्तात कामगारी सुरू केल्ल्यान मच्छीमारी लोकांनी आणि स्थानिकांनी तीव्र विरोध केलो. 30 वर्षा पहिले बुडिल्या जहाजाचे अवशेष कारवार समुद्र किनाऱ्याचेर मेळ्ळे. कारवार सुमार 30 वर्षा पहिले समुद्रात बुडिल्या चेरीमाजू या सिंगापूर देशातल्या मालवाहू जहाजाचे अवशेष कारवार समुद्र किनाऱ्याचेर मेळ्ळे. 1981 सालात सिंगापूरचे जहाज कारवार किनाऱ्याचेर येयले. 14,418 टन वजनाचे हे जहाज आशिल्ले. समुद्रात अडकेल्ल्या या जहाजांतल्यान 30 खलाशांक जीवदान दिले. बुडच्या या जहाजाक उचलच्याक प्रयत्न केले पण ऑपरेशन यशस्वी जालें ना. कंपनीन समुद्रात जहाजांचे अवशेष तोडच्याक प्रयत्न केले पण तेही पूर्णतः यशस्वी जालें ना. पण आता या जहाजाचे अवशेष किनाऱ्यार येते आशिल्ल्यान कुतूहल निर्माण जाल्लें आसा. अंकोलात सुमार 24,80,600 रुपये किमतीचे मादक वस्तू नाश. कारवार आंतरराष्ट्रीय मादक वस्तू विरोधी दिनानिमित्त उत्तर कन्नड जिल्ह्याचे विविध पोलीस ठाण्या व्याप्तीत 79 अलग अलग प्रकरणात जप्त करून घेतलेले मादक वस्तू अंकोलाच्या बोगरी बैलात घनताज्य विल्हेवारी घटकात नाश केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मादक द्रव नाश करूक मादक द्रव विल्हेवाट समिती मुखार हजर करून परवानगी घेतली. सुमार 79 किलो गांजा, 504 ग्राम चरस आणि 431 गांजाची झाडा वट्ट मेळ सुमार 24,80,600 रुपये किमतीचे मादक वस्तू नाश केले. बाकी आशिल्ले मादक द्रव नियमानुसार मुखार बीन विल्हेवाट करतले म्हण जिल्हा पोलीस वरिष्ठ शिवप्रकाश देवराजू हेमी सांगले. ह्या कामाक संबंधित आशिल्ले अधिकारी कर्मचारी हजर राहून आपले कर्तव्य पार पाडले.
आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 51 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. कारवार 8, अंकोला 1, कुमटा 10, होनावर 8, भटकळ 4, शिरशी 6, सिद्धापूर 2, यल्लापूर 9, मुनगोड 1 आणि हळियाळ 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. तसेच 123 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. कारवार 24, अंकोला 8, कुमटा 29, होनावर 41, भटकळ 10, शिरशी 4, हळियाळ 1 आणि जोयडा 6 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 51,543 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली. तसेच 50,002 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलांतल्यान डिस्चार्ज झाले. अजूनही 842 कोरोना रुग्ण उपचार घेतले असतात. तातूंत भितर 89 कोरोना रुग्ण हॉस्पिटलात आणि 753 कोरोना रुग्ण होम आयसोलेशना उपचार घेतले असतात. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना लागून एक बी रुग्णालय मरण जाऊना. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 699 कोरोना रुग्णालय मरण झाले आसा. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसरू नाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.